नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासमोर राधा गर्दे यांनी लिहिलेली एक सुरेख रचना सादर करत आहे. आत्ता सध्या सगळीकडे आपण बघतो की पानगळ चालू आहे. त्यावरच ही त्यांची कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे पानगळ आणि कवयित्री आहेत राधा गर्दे. ऐकूया तर. पानगळ. पानगळीचे रूप आगळे मेदिनीवरी अवतरले. पानगळीचे रूप आगळे मेदिनीवरी अवतरले. इतस्तता पीतांबर धारत आसमंत हे सरसरले. विवर्ण झाडे झुडुपे सारी दीनहीन सम फक्त उभी. विवर्ण झाडे झुडुपे सारी दीनहीन सम फक्त उभी. पानगळीच्या रूपे अश्रू सृष्टीचे बहुधा गळले. पांथस्तांना कशी सावली देऊ सलही खुपत असे. पांथस्तांना कशी सावली देऊ सलही खुपत असे. वाऱ्या संगे पर्णहीन वृक्षांची फांदी डुलत नसे. चुरचुर नादे पत्र सांगती व्यथा आपली वृक्षाला. चुरचुर नादे पत्र सांगती व्यथा आपली वृक्षाला. दूर लोटले का आम्हाला कुशीत घे हा हट्ट असे. कुशीत घे हा हट्ट असे. धैर्यशील पादपलतिकांच्या आसमनी ही वसलेली. दिन हे जाऊन नवी पालवी बघू उद्याची आलेली. नवा बहरही येईल सोबत खगवृंदांची चिवचिवही. नवा बहरही येईल सोबत खगवृंदांची चिवचिवही. दिसेल सारी वनराजी ही सौंदर्याने नटलेली. सुखदुःखाचे चक्र मानवा अबाध राहून हे फिरते. पानगळी संदेश देत असे दुःख जाऊनी सुख येते. दुःख जाऊनी सुख येते. पुनरपि जननम पुनरपि मरणम नियम असे या सृष्टीचा. पुनरपि जननम पुनरपि मरणम नियम असे या सृष्टीचा. जीर्ण वसन हे त्यागून आत्मा नवीन वस्त्रे वापरते. नवीन वस्त्रे वापरते. धन्यवाद. कवयित्री आहेत राधा गर्दे आणि सादर करती आरती गुप्ते. व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा.